हे बघा ते कर्टनचं डिव्हाइस आहे. ते तर मगाशा व्हिडिओमध्ये दाखवलं कुठे काय करायचं. आता इथे बघा पी लिहिलेलं आहे आणि एन लिहिलेलं आहे. 1 2 3 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. पीमध्ये आपण सप्लाय देणार हां, आणि एनमध्ये न्यूट्रल देणार, न्यूट्रल वायर जो येतो तो. आणि इथे पीमधून आहे ना, पीमधून 1मध्ये पण एक फेस येणार हां, पॉवरचा येणार. आणि मोटरला बघा इथे असे 2 वायर एक्स्ट्रा आहेत. जसं की हे बघा, हे कर्टन ओपनचा असेल किंवा क्लोजचा असेल, आणि कर्टन क्लोजचं किंवा ओपनचं यापैकी एक वायर ओपन करायचा तर ओपनचा असेल किंवा क्लोज करायचा क्लोजचा असेल. असे 4 वायर असतात. हे बघा, हे 4 वायर असतात. आणि ही अर्थिंगचा सहज याच्यात उपयोग होत नाही जास्त, तर आपण ह्याला टेप मारून ठेवूया. ठीक आहे. आणि हा आहे फेस आणि हा न्यूट्रल. तर ह्याच्यापैकी आता कर्टनचा वायर ह्याच्यात फेस द्यायचा आणि ह्याच्यात न्यूट्रल द्यायचा. आणि 1मध्ये देऊया कर्टन क्लोजचा वायर आणि 2मध्ये देऊया कर्टन ओपनचा वायर. ठीक आहे. चला, तर मी तुम्हाला कनेक्शन करतो आणि परत एकदा कनेक्शन केल्यानंतर दाखवतो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, मी ह्याचं कनेक्शन केलेलं आहे. बघा, हे सरळ करतो. हे बघा, असे मी 3 वायर जोडलेले आहे. जसं की ह्याचं टर्मिनल जे आहे ते याच्यामध्ये कसं एकच वायर जातो, 2 वायर जात नाही. आणि कसं त्याच्यामुळे मी सिंगल वायर केले. जसं की बघा, आता हा बघा, आता पी झाला सप्लायचा, एन झाला ब्लॅक वायर दिला न्यूट्रलचा, आणि हा 1 नंबरमध्ये पण सप्लाय द्यायचा आहे. तर हे आता मी पुढे कर्टनचा रेड वायर आणि हे 2 मेन सप्लायमध्ये जॉईंट मारेल, आणि न्यूट्रलचा जॉईंट मारेल काळा वायर, आणि बाकी कर्टन मोटरचा जो कर्टन क्लोजचा 2 नंबरमध्ये आणि कर्टन ओपनचा 3 नंबरमध्ये असं जोडेल. आणि हे सोडून ह्याला असे हे पण वायर आहेत, जसं की त्याचा वापर होतो जसं की आता ऑनलाईन मोबाईलमध्ये नाही आहे, मोबाईलने ऑपरेट होत नाही आहे, तर मग वापस रिकॉन्फिगर करायला, म्हणजे जसं कनेक्ट करायला ह्याचा वापर जेव्हा होतो की ह्याने एकमेकांना जे टच केले ना वायर, की हा डिव्हाइस रिस्टार्ट होतो. रिस्टार्ट झाला की मग वापस आपण मोबाईलने कनेक्ट करायचा. तसा हा रिस्टार्टची एवढी गरज लागत नाही, कारण का. तर मित्रांनो बघा, सांगितल्याप्रमाणे वायरिंग केलेलं, कनेक्शन केलेलं आहे. हे बघा, 1 नंबर जे आहे त्याच्यामध्ये हा बघा फेसचा वायर इथं फेसमध्ये, आणि पीचा वायर लिहिलेला आहे तो फेसचा मी असा इथे असं जॉईंट मारलेला आहे ह्याला. हे बघा, ह्या फेसला. आणि एनचा जो वायर आहे एनचा, तो इथे न्यूट्रलमध्ये जॉईंट मारलेला आहे. मोटरचे पण फेस न्यूट्रल ते डायरेक्टच जॉईंट मारायचे असतात बरं का. मोटरमधून जे येतात 4 वायर ते फेस न्यूट्रल डायरेक्ट जॉईंट मारले. राहिलं हे 2 वायर, जसं की ब्लॅक आणि ग्रे, इथे 2 नंबरमध्ये आणि 3 नंबरमध्ये जोडलं आहे. आणि ही राहिलेली वायर याला टेपिंग करून ठेवलेली आहे. ह्याचा गरज कधी येतं ते सांगितलं मी तुम्हाला, की जसं की हे डिव्हाइस आता मोबाईलवरती चालत नाही आहे ना, आणि ह्याला रिस्टार्ट करायचं आहे, तर ह्यापैकी हे 2 वायर याला एकमेकांना टच केले की हा डिव्हाइस रिस्टार्ट होतो आणि पुन्हा मग आपण मोबाईलवर कनेक्ट करायला. ठीक आहे. तर हे बघा, हे आपलं कनेक्शन झालं आहे. पण आता हे टेम्पररी केल्यामुळे आता याला जरा व्यवस्थित चला, तर मग मित्रांनो आता कनेक्शन पण झालं आणि मोबाईलमध्ये पण कॉन्फिगर झालेलं आहे. कॉन्फिगर झाल्यानंतर बघा असा व्हिडिओ येतो. आता इथे कर्टनचे पडदे लावले नाही म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला मी मोटरचं दाखवतो. हे बघा, हे बघा, हे त्याचा रॉड हे आहे. आता कर्टन आपण क्लोज करूया. ठीक आहे. झालं. आता ओपन करूया. हे बघा, तर रॉड गेला इथे ओपन. ठीक आहे. आता क्लोज करूया. ठीक आहे.